रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये वालपे गणेशवाडी परिसरात वाशिष्ठी नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीने हल्ला केल्याची घटना घडली आहे। नंदिनी पवार यांचा पाय पकडून मगरीने त्यांना पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला। यावेळी आई संकटात असल्याचं पाहून त्यांची अवघी 10 वर्षाची मुलगी सुवर्णा धावत आली। सुवर्णाने आईचा हात पकडून तिला मगरीच्या तावडीतून बाहेर खेचले, तर या घटनेत नंदिनी पवार जखमी झाल्या असून त्यांच्यावर कामथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आईला वाचवताना सुवर्णाने दाखवलेल्या धाडसाचं परिसरातून कौतुक होत आहे। तुझं नाव काय सांग बाळा? स्वर्णी भूपेंद्र पवार। बर, काल तू आई बरोबर गेली होतीस ना नदीवर? हां, मग मगर आली, आईला मगरीने पकडलं पाय, बरोबर ना? मग काय केलं तू त्यावेळी? आईने जो दगड पकडलेला ना, ज्या हाताने दगड पकडलेला तो हात खेचत होते मी। बर, आणि मग खेचल्यानंतर काय झालं? मग मगरीने मम्मीला सोडलं ना, हां, तेव्हा मग मम्मी आणि मी वरती आलो। मग सगळ्या माणसांना बोलवली, तेव्हा कामत्यातल्या हॉस्पिटलमध्ये गेला। तू जेव्हा ही मगर आली तेव्हा मग तुला अचानक असं सुचलं की कसं, म्हणजे तुला धाडस कसं आलं आईला वाचवायचं म्हणून? अचानकच मगर आली ना। हां, मग तुला भीती वाटली की नाही? वाटली। मग तू तरी मगरीला बघितलंस? हो, बघितलं। केवढी मोठी होती? मीडियम होती, काळसर रंगाची होती। पण आईला वाचवायचं म्हणून पुढे गेलीस ना? हो। ओके. कसं पकडलं होतं मगरीने? पाय पकडला होता काय? पाय पकडलेला। बाकीचं कोण नव्हतं तिथे त्यावेळेस? नाही। तुम्ही दोघीच होता? हो। तू ओढलंस त्यावेळी मगरीने पाय सोडला की कसं काय झालं त्यावेळी? जेव्हा मी ओढलं तेव्हा सोडले पाय। मम्मी आणि मी वरती आलो। तुम्हाला जेव्हा तुम्ही धुणी करत होता तेव्हा असं पाण्यातनं लक्षात नाही आलं मगर येते म्हणून? बॅक साईडला होती, नदीकडे पाठ होती माझी। नदीकडे पाण्याकडे पाठ होती तुमची? अच्छा. पाठून अटॅक केलं मला, पण समजलं मी खाली पडली, ओढलं ना तिने, हां, तेव्हा मला समजलं। मग ती एका हाताने जोरात पकडली, खेच होती ना, दगडीला खेचली, आणि एका हाताने सोडून सेफ डिफेन्ससाठी मी असा हात पकडते, तोंडाला हात लावला, तेव्हा मग तिने सोडलं। पण मगर आहे नदीमध्ये तुम्हाला माहिती होतं ना? नाही, इकडे नाही यायचं, पण त्या साईडला, तिकडे त्या साईडला दिसायच्या मग आम्ही डेली जातो धुवायला वगैरे। तुमचं हां, डेली जाता तुम्ही तिथे, पण तिथं मगरीचा वावर भरपूर आहे का? अशी कधी आत्ताच यायला लागले, आधी नव्हते अशी इकडे या साईडला यायचे, त्या साईडला दिसायच्या। ओके ओके. दिल्लीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं आंदोलन सुरू असून गेल्या 3 तासापासून ते आंदोलनस्थळी उपस्थित आहेत। या आंदोलनात महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतलाय। राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। दरम्यान आंदोलनस्थळी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याची माहिती आहे। तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालात, काय सांगता? आम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालो म्हणजे आम्हाला राहुलजींना आम्हाला पाठिंबा द्यायचा, कारण ते देशासाठी एवढ्या एक त्याच्या निष्ठेने लढतात की 1 मॅन शो 1 मॅन आर्मी, आणि त्यांची जी हे आहे प्रेरणा आहे ती आता आम्हाला लाभलेली आहे, आणि ती प्रेरणा घेऊन आता आम्ही आंदोलनामध्ये त्यांच्याबरोबर सहभागी होतो। तुम्ही कुठून आला महाराष्ट्रातून? आम्ही महाराष्ट्र, मुंबई, ठाणे जिल्हा, भिवंडी। तुम्ही काय सांगाल या ठिकाणी किती वेळापासून तुम्ही आला? आम्ही या ठिकाणी साधारणतः 3 तासापासून आहे, आणि आमचे जे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते, काँग्रेस पक्षाचे मुख्य नेते राहुलजी गांधी हे या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांवर जो हल्ला झाला होता त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि त्या हल्ल्याचा पुरावा घेऊन राहुलजी या ठिकाणी पार्लमेंट रोड पोलीस स्टेशनमध्ये बसलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे या विद्यार्थ्यांवर ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, आणि आम्ही RGPRचे पूर्ण देशामधले कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येऊन सत्याग्रह करत आहे, आणि गांधीच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने आम्ही सत्याग्रह करतो। तुम्ही कुठून आलात महाराष्ट्रामधून? मैं भिवंडी से हूँ, सुहेल खान, महाराष्ट्र से। मैं कहूँगा कि 100 से शहर के इस अंधेरे में एक चिराग काफी है। शहर के इस अंधेरे में एक चिराग काफी है। 100 चिराग जलते हैं एक चिराग जलने से। राहुल गांधी जी ने आज दिखा दिया कि सच्चाई क्या है। भारतीय जनता पार्टी के झूठ को पूरी तरह से बेनकाब कर दिया। वो कहते थे कि किसी के ऊपर पैलेट गन नहीं चला, किसी के ऊपर कोई हमला नहीं हुआ। राहुल गांधी जी उस स्टूडेंट को लेकर के आज यहाँ पर संसद बार पुलिस स्टेशन में आ गए। उन्होंने कहा देखिए ये आपके सामने है, अब तो केस दर्ज करिए उन लोगों के ऊपर जिन लोगों ने पैलेट गन से हमला किया। पहले पूरी भारतीय जनता पार्टी ये कहते थे कि राहुल गांधी जी झूठ बोल रहे हैं,
कोई हमला नहीं हुआ, लेकिन एक ना एक दिन सच्चाई सामने आना था और सच्चाई पूरी तरह सामने आ गई है। भारतीय जनता पार्टी की झूठ और मक्कारी पूरी तरह से बेनकाब हो गया है। देखिए, राहुल गांधी जी वो शख्स हैं जो सच्चाई के लिए हमेशा लड़ने वाले हैं, कभी पीछे नहीं हटेंगे। पूरे देश के लोगों को ये समझ लेना चाहिए कि इस देश के अंदर आज एक ऐसा लीडर राहुल गांधी के रूप में मिला है जो महात्मा गांधी जी के बाद और कुछ बहुत सारे लीडर थे सच्चाई के लिए लड़ते थे, लेकिन राहुल गांधी जी पूरी तरह से महात्मा गांधी के अहिंसावादी तरीके पे चल रहे हैं और सच्चाई के लिए लड़ रहे हैं, कभी झुकने वाले नहीं है। और उनके पीछे हमारे जैसे असंख्य कार्यकर्ता राहुल गांधी जी के पीछे खड़े हुए हैं। जब तक यहाँ पर जो FIR दर्ज कराने के लिए हमारे नेता राहुल गांधी जी आए हुए हैं, जब तक दर्ज नहीं होगा हम लोग कोई जाने वाले नहीं है। हम लोग तो चंद लोग, अभी हमारा इंदिरा भवन में मीटिंग चल रही थी, हम लोग राजीव गांधी पंचायती राज संगठन से लोग हैं, हम लोग को मालूम पड़ा यहाँ आए हैं। बहुत सारे कार्यकर्ता दिल्ली से और दिल्ली के आसपास से हजारों लाखों की कार्यकर्ता अभी यहाँ पर जमा हो जाएंगे और इनको जो है FIR दर्ज करना होगा। जब तक ये FIR दर्ज नहीं होगा कांग्रेस का कोई कार्यकर्ता यहाँ से जाएगा। तुम्ही किती वेळ दिसून आहात इथे आणि काय आम्ही साधारणतः 3 तासापासून या ठिकाणी आहे आणि आमची मागणी आहे की राहुलजींनी जी मागणी केलेली आहे की या पोलिसवर आणि या प्रशासनावर गुन्हा दाखल व्हावा, त्याकरता आम्ही सत्याग्रह आंदोलन अहिंसेच्या मार्गाने करत आहे आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही सत्याग्रह आंदोलन तुमचं काय म्हणणं आहे? राहुलजींनी जी मागणी केलेली आहे पोलिसांवरती FIR दर्ज करायची, ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत, जसं आम्ही सकाळपासून आहे तसं आम्ही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आज उद्या परवा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथं राहुलजींच्या सोबत असतो. नंबर लिए भाऊ